ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण क्षेत्रात भाडखाऊ अधिकारी असले तर हवा तसा नंगानाच घालता येतो, याचे प्रात्यक्षिक धुळे जिल्ह्यात सुरू आहे। शाळेतील विद्यार्थी वाढले नाही, शिक्षक निवृत्त झाले नाही, तरीही धडाधड शिक्षक भरती करण्याचा विक्रम धुळ्याचा एस.आर. पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात झाला आहे। या बेकायदा नेमणूक विरुद्ध तक्रारी झाल्यावरही मागील बेकायदा लाखोंचा फरक काढण्यात आला। हा फरक काढताना 2 वेतन अधीक्षक एकाच महिन्यात अँटी करप्शनने पकडले। धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी सतत 3 वर्ष या बेकायदा नियुक्तीविरुद्ध नाशिकला अहवाल दिला। माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारी दिल्या, पण नाशिकचा उपसंचालक नालायक बीबी चव्हाणने सर्व तक्रारी दाबून टाकल्या। प्रताप मंगलसिंग जाधव, ज्योती विष्णू पाटील, राजश्री भरत कापसे, शारदा बन्सीलाल जाधव यांची नियुक्ती बेकायदा ठरविल्यावरही कोट्यवधीचा फरक काढण्यात आला। शिक्षण अधिकाऱ्यांनी फॉल्टी दस्तऐवज तयार करायचे, आरोपींनी त्रुटीवर बोट ठेवून कोर्टातून स्थगिती मिळवायची, असा खेळ सुरू झाला आहे। या त्रुटी डॉक्टर बीबी चव्हाण नावाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेला भामटा अधिकारी पैसे खाऊन तयार करून देत होता। त्यामुळे एस.आर. पाटील विद्यालयात माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक भरतीचे पेव फुटले। चंद्रकांत हजारे हे गेल्या 7 वर्षांपासून पुराव्यानिशी तक्रारी करीत आहेत। शिक्षण मंत्री भुसे भ्रष्टाचार बघूनही कार्यवाही करू शकत नाही, ही शोकांतिका आहे। या प्रकरणी सर्व कागदपत्रे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेकडे आले असून त्यांनी या भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारलाय। या प्रकरणातील सर्व भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, अशी तक्रार देवेंद्र फडणवीसकडे करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाणवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे चव्हाणला नोकरीतून बडतर्फ करावे, त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी, त्याने दिलेल्या सर्व निर्णयाची फेर चौकशी करावी, अशी याचिका दाखल करणार असल्याचे राजकुमार छाजड यांनी म्हटले आहे। जळगावप्रमाणे धुळ्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचीही चौकशी होणार आहे।